हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियंकाज कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विदाऊट मेकअप तुम्ही सुंदर छान कसे दिसू शकाल यासाठी काही टिप्स सांगणार आहे. चला तर मग त्या पाहूया. तर फ्रेंड्स, टिप नंबर 1, आयब्रोज आणि अप्पर लिप्स नीटनेटके ठेवणे. बऱ्याच वेळा आपण ॲब्रोजकडे लक्ष देत नाही. ॲब्रोज वाढलेले असतात किंवा केलेल्या सुद्धा नसतात. अप्पर लिप्सचे हेअर्स ग्रो झालेले असतात आणि हे अजिबात दिसायला छान वाटत नाही. तर वेळीच ॲब्रोज करायच्यात. अप्पर लिप्स सुद्धा क्लीन करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचा चेहरा सुंदर आणि छान दिसेल. टिप नंबर 2, स्किन केअर रुटीन. डे आणि नाईटचं स्किन केअर रुटीन हे केलंच पाहिजे. टिप नंबर 3, लिप्स. आपल्या लिप्सकडे पण लक्ष द्यायचं आहे, म्हणजेच लिप्सला आपला वेळोवेळी स्क्रब करायचं आहे. शुगर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मध मिक्स करायचं आहे आणि जेंटली आपल्या लिप्सला मसाज करायचा आहे, स्क्रब करायचा आहे. याच्याने तुमच्या लिप्सवरची डेड स्किन निघून जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतंही छान टिंट लिप बाम तुम्ही अप्लाय करा, म्हणजे तुमचे लिप्स सुंदर दिसतील आणि तुम्ही सुंदर दिसायला मदत होईल. टिप नंबर 4, केस हेअर्स आपले. तर तुम्ही तुमचे हेअर्स लॉंग ठेवायचे, शॉर्ट ठेवायचे, हे तुमच्यावर आहे. पण तुमच्या हेअरचा कट सुंदर असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही केस मोकळे सोडणार आहे आणि त्याच्यावरती एखादी एक्सेसरीज लावणार आहे तर खूप सुंदर दिसायला. तुम्हाला नाही आवडत ते मोकळे सोडायला, तर तुम्ही तुमचे केस बांधायचे आहेत, म्हणजे पोणी वगैरे घालायचे, पोनीटेल वगैरे घालायचे. पण असं नाही की लो पोनीटेल घालायची किंवा वेणी घालून सोडून द्यायचे. ते दिसायला अजिबात छान वाटत नाही. सुंदर दिसायचं असेल काहीतरी तर सिंपल आणि छान वेगळं असं काहीतरी करावंच लागेल. तर हेअर कट चांगला ठेवायचा. दर 3 महिन्यांनी तुम्ही तुमचे हेअर कट्स करायचे आहेत आणि सुंदर चांगली छोटीशी एक हेअर ॲक्सेसरीज यूज करायची आहे, म्हणजे तुम्ही दिसायला छान दिसणार. टिप नंबर 5, अप्लाय गुड नेल पेंट. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणताही कलर असलेलं नेल पेंट तुमच्या नेल्सला अप्लाय करा. ते तुम्हाला एकंदरीत पाहताना अतिशय सुंदर दिसतं. जेव्हा तुम्ही बोलता तर आपसुकच तुमच्या त्या हातांकडे बघणाऱ्याचं लक्ष जातं आणि तुम्ही सुंदर दिसता. टिप नंबर 6, यूज टिंट विथ युअर SPF. म्हणजेच तुम्हाला एक चांगलं SPF तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आणि तुमची जी कोणती क्रीम आहे ती अप्लाय करायची. यामुळे तुमच्या चेहऱ्याला अजिबात घरात किंवा घराच्या बाहेर कुठेही गेलात तर नुकसान होणार नाही. आणि हे डेली करायचं आहे. दिवसभरातनं 3 वेळा तरी करायचं आहे कमीत कमी. नाही जमलं तर 2 तरी वेळा करायचं आहे. टिप नंबर 7, तर या ठिकाणी आपल्याला आपल्या कपड्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपण जे काही घालतोय ते तर नीट आणि क्लीन असलं पाहिजे. त्याच्यावरती अजिबात सुरकुत्या नसल्या पाहिजेत. इस्त्री केलेली असावी. डेली घरामध्ये घालणार आहे तर तुम्ही रेयॉनचे कपडे अजिबात घालू नका. रेयॉनच्या कपड्यांना खूप सुरकुत्या पडतात किंवा गुड्या पडतात आणि ते अजिबात दिसायला छान दिसत नाही. तर असे कपडे यूज करा की तुम्ही घरात जरी असलात तर तुमचा लुक असा सुंदर दिसेल. त्याचबरोबर तुम्ही ओढणी वेअर करत असताल तर तुम्हाला ओढणी 1 साईड घ्यायची आहे. 1 साईड घेऊन तुम्ही खाली बांधू शकता, ती दिसायला छान दिसते. पण दोन्ही साईडनी ओढणी घेणं किंवा मग गळ्यामध्ये गोल गुंडाळून घेणं वगैरे अजिबात छान दिसत नाही. तुम्हाला स्मार्ट दिसायचं आहे. टिप नंबर 8, डेली एक्सरसाइज करा. स्वतःसाठी वेळ काढा. वेळ नाही असं म्हणू नका. कमीत कमी तुम्ही अर्धा तास एक्सरसाइज केलीच पाहिजे. त्यामध्ये मस्ट आहे एक्सरसाइज करताना योगासन, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार. खूप बेनिफिट्स मिळतात त्याच्यामुळे. आणि चेहऱ्यासाठी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही फेस योगा हा केलाच पाहिजे. त्याच्याने तुमचा चेहरा आहे ना अतिशय सुंदर उजळ दिसतो आणि चेहऱ्याला मस्त असा शेप पण येतो त्याच्यामुळे. तर डेली ही एक्सरसाइज कराच आणि त्याचबरोबर फेस योगा सुद्धा करा. टिप नंबर 9, भरपूर पाणी प्या. आपली स्किन हायड्रेट राहण्यासाठी आपल्या बॉडीला तितकंच वॉटर मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं दिवसभरातनं भरपूर पाणी पिलंच पाहिजे.
काही जण पाणी पिणं अवॉइड करतात, अजिबात नाही. तुमचं एक रुटीन पाहिजे की या वेळेत इतकं पाणी गेलंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमचा आहारसुद्धा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा आहार जितका छान ठेवताल तितकी तुमची स्किन सुंदर व्यवस्थित ग्लो करेल. फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, यांना नियमित तुमच्या आहारामध्ये ठेवा. याच्याने तुम्हाला खरंच फायदा होईल. टिप नंबर 10. सपोज मी नुसतीच बघते पाहते, पाहणाऱ्याला छान वाटेल का? अजिबातच नाही. तर कीप स्माइलिंग. टिप नंबर 10, कीप स्माइलिंग. तर सतत हसत राहा. याच्याने तुम्ही सुंदर दिसता, सुंदर दिसायला मदत होते आणि तुम्हाला फ्रेशही वाटतं. तर कायम हसत राहा आणि ह्या सांगितल्या टिप्स फॉलो करा आणि सुंदर दिसा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला फ्रीच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय.